मुलं किती पटकन मोठी होतात ना. कालपर्यंत आपल्या कुशीत विसावणारा तो छोटासा जीव, आपलं बोट धरून चालणारा, दुडूदुडू पळणारा तो मुलगा आज स्वतःच्या पावलांनी धावायला शिकलाय. कालपर्यंत आई बाबा म्हणून मागे मागे फिरणारे ते हात आज हळूहळू आपल्या हातातून सुटत चाललेत. काळ खरंच किती वेगाने धावतो. आपण मात्र रोजच्या धावपळीत अडकून जातो. शाळा, अभ्यास, नोकरी, जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता आणि नकळत त्यांच्या छोट्या छोट्या क्षणांकडे आपलं दुर्लक्ष होतं पालकांना. पण एक दिवस जेव्हा अचानक जुन्या अल्बमचं पान उघडतं आणि मग त्या फोटोंमधून बालपणाचा एक गोड सुगंध दरवळायला लागतो. पहिलं हसू, पहिलं पाऊल, पहिल्यांदा बोललेला बोबडा शब्द, पहिली शाळा, पहिला युनिफॉर्म, सगळं कसं डोळ्यासमोर तरळत राहतं. मुलांचं बालपण म्हणजे जणू हातात धरलेली वाळूच. जितकी मुठीत घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू तितकी ती अलगदपणे बोटातून निसटत जाते. क्षण निघून जातात आणि उरतात त्या फक्त आठवणी. म्हणूनच कधीकधी थांबायला हवं. त्यांच्यासोबत पावसात भिजायला हवं. कारण उद्या कदाचित त्यांना आपला हात धरायला वेळ नसेल. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जपायला हव्यात. त्यांचा हट्ट, त्यांचा राग, त्यांचं निरागस हसू. कारण मोठं झाल्यावर हेच क्षण मनाला सर्वात जास्त आठवतात. बालपण म्हणजे एखाद्या सुगंधी अत्तरासारखं असतं. क्षणभर जवळ येतं आणि मग हवेत विरघळून जातं. पण त्याचा गंध मात्र आयुष्यभर मनात राहतो. आज मुलं आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपतात. उद्या त्यांच्या स्वप्नांना मोठं आकाश मिळेल. आज ते आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगतात. उद्या त्यांच्या जगामध्ये नवे मित्र, नवी माणसं, नवी स्वप्न असतील. म्हणून आजचा दिवस जपा. त्यांच्यासोबत खेळा, हसा. महाग खेळणी, भरपूर पैसा हे सगळं मुलांना नाही आठवत. त्यांना गोष्टी सांगा. कारण वेळ परत येत नाही. मोठं घर त्यांना फारसं आकर्षित करत नाही. काय आठवतं त्यांना? त्यांना आठवतं ते तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण. आईच्या कुशीतली ऊब, बाबाच्या खांद्यावरून पाहिलेलं जग, एकत्र खाल्लेलं आईस्क्रीम, रात्री झोपताना ऐकलेली गोष्ट. आणि मुली, जेव्हा मुली घरभर रांगतात, पळतात, घरभर भिंगरीसारख्या गोल गोल फिरत असतात, तेव्हा त्यांच्या पायातल्या पैंजणांचा आवाज हा आपल्याला रुमझुम रुमझुम ऐकू येत असतो. मुलींच्या असण्याने ना घराला घरपण येतं. त्यांच्या ह्या पैंजणांचा आवाज हा फक्त आवाज नसतो, तर ते घरातल्या प्रेमाचे, निरागसपणाचे, जिवंतपणाचे संगीत असते. आणि पैंजण जेव्हा रुणझुणतात, जणू काही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आनंद फुलून येतो. या छोट्या पावलांना अजून जगाची घाई नसते. फक्त आईचा पदर, बाबांचा हात आणि बाहुल्यांचं छोटंसं विश्व असतं. पण काळ हळूहळू पुढे सरकतो. होतं काय की रुणझुणणारे पैंजण आता शांत होऊ लागतात आणि एक दिवस त्याच आवाजाची आईच्या डोळ्यामध्ये अलगद पाणी येतं. आपण विचार करतो की अजून वेळ आहे, पण खरं तर वेळ हातातून निसटत असतो. एके दिवशी त्यांच्या छोट्या छोट्या चपला मोठ्या होतात. त्यांचा आवाज बदलतो, त्यांच्या आवडी बदलतात आणि मग आपल्याला जाणवतं, अरे आपलं बाळ आता मोठं झालं आहे. आणि मग पालकांना तेव्हा उरतो तो फक्त आठवणींचा अल्बम. म्हणून आज जे क्षण हातात आहेत ना, त्यांना धरून ठेवा मुठीमध्ये. त्यांना छान पद्धतीने साजरं करा. धन्यवाद.